टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोरती ठेवून मोर्चे बांधणी करण्यासाठी ठाकरे यांच्या शिवसेनेकडून काही नेत्यांवरती महत्त्वाच्या जबाबदाऱ्या टाकण्यात आलेल्या आहे। स्वतः माजी खासदार आणि ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर सुद्धा आता 3 जिल्ह्याची जबाबदारी टाकण्यात आलेली आहे। स्वतः याबाबत आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आहेत। खैरे साहेब, काय सांगाल, तुमच्यावरती 3 जिल्ह्याची जबाबदारी पक्षप्रमुखांनी टाकलेली आहे? नाही, पक्षप्रमुखांनी एक विश्वासाने एकनिष्ठ व्यक्ती म्हणून मला त्या ठिकाणी आदेश दिला आणि आशीर्वाद पण दिला। आणि त्या निमित्ताने मी तर अनेक वर्ष संपूर्ण मराठवाडा पाहायचो। सगळ्या मराठवाड्यामध्ये अनेक वेळेस मी गेलो आहे। मी माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत अनेक वेळेस दौरे केले। त्याच्यानंतर मग माननीय उद्धवसाहेबांच्याबरोबर अनेक वर्ष अनेक वेळेस दौरे केले आणि माननीय शिवसेना युवा नेते आणि युवासेनेचे सन्माननीय अध्यक्ष आदित्य ठाकरे साहेबांच्या बरोबरसुद्धा अनेक वेळेस मराठवाड्यात दौरे केले। आता मराठवाड्याचा सुपुत्र असल्यामुळे त्या ठिकाणी मराठवाडा काय आहे हे तर माहीतच आहे। आणि मी मूळचा म्हणजे संभाजीनगरचा असल्यामुळे संभाजीनगरचे स्थापनेपासूनचं मी एकनिष्ठ आहे आणि एक दिवस पण इकडे तिकडे गेलो नाही। सतत त्या ठिकाणी अनेक निवडणुका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महापौरपदाच्या निवडणुका, हे सगळ्या निवडणूक माझी प्रक्रियेमध्ये मी सहभागी होतो। आणि त्या निमित्ताने आता पक्ष अडचणीत आहे असं लोक म्हणतात, आम्ही नाही म्हणत, परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी आम्ही दाखवून देऊ। तुम्ही किती फुटले, किती गद्दाऱ्या केल्या, काय केलं, तरी माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच निवडून येईल, पुढे येतील आणि कोणी येऊ शकत नाही। कारण आता मी तर ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता असल्यामुळे, जरी नेता असलो तरी ग्राउंड लेवलचा असल्यामुळे मी सगळीकडे ज्यावेळेस फिरतो, लग्न, कार्य, सुख, दुःख, इकडे तिकडे नेहमी जात असतो, तर लोक मला म्हणत असतात ना, मी लोकांशी चर्चा करत असतो, लोक म्हणे नाही नाही काही जर हे म्हणे खूप उलटं झालं म्हणे, पण आम्हाला मान्य नाही आहे आणि आता मात्र उद्धवसाहेबांचंच त्या ठिकाणी पूर्ण वर्चस्व राहील काही दिवसानंतर, हे लोकच म्हणतात। आणि त्याप्रमाणे आम्ही उद्धवसाहेबांच्या पाठीशी आहोत सगळेजण, जितके पण आम्ही नेते आहोत, सगळे नेते त्या ठिकाणी उद्धवसाहेबांच्या पाठीमागे आहेत। खरं तर महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळालं, मात्र त्यानंतर विधानसभाच्या निवडणुका झाल्या आणि त्यात अपयश मिळालं। त्यानंतर आता महापालिकाचं निवडणुकीचं आव्हान तुमच्यासमोर आहे। कशा पद्धतीचं आव्हान तुम्ही आता हे पेलणार? नाही, आता काय, लोकसभेचं वातावरण वेगळं असतं, विधानसभेचं वातावरण वेगळं असतं आणि महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपंचायतचं हे वातावरण कसं असतं की स्थानिक कार्यकर्ता त्या ठिकाणी असतो आणि लोक त्या ठिकाणी खासदार आमदाराकडे जास्त जाऊ शकत नाही, म्हणून नगरसेवकाकडे जातात, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सदस्याकडे जातात आणि त्यांना त्यांचा मसिया वाटतो की बाबा हा माणूस आमच्याबरोबर आहे। आणि असेच शिवसेना प्रमुखांनी 80% समाजकारण, 20% राजकारणाचा भाग आम्हाला जो शिकवलेला आहे, तो म्हणून तुम्ही कधीही पहा, शिवसेनेचा नगरसेवक कधी त्या ठिकाणी कामात कुचराई करणार नाही, काही झालं तर धावत पडत जाईल, ही बाळासाहेबांची, उद्धवसाहेबांची शिकवण आहे। त्याप्रमाणे लोकांना ॲप्रिशिएट जर केलं तर लोकांनी ॲप्रिशिएट केलं असेल तर उद्धवसाहेबांच्या शिवसेनेलाच केलेलं आहे। या ज्या निवडणुका आहेत त्या आघाडी म्हणून होईल की स्वबळावरती? नाही, आम्ही तर मागणी केली ती स्वबळाने आपण करूया आणि काही प्रमाणात आमची इथं चर्चा पण झाली होती। आता अजून वातावरण रोज बदलतं आहे, त्यामुळे आता जो निर्णय वरिष्ठ लोक म्हणजे आदरणीय उद्धवसाहेब घेतील ते आम्हाला मान्यच राहणार। म्हणजे तुमची स्वबळावरची तयारी पूर्ण झाली आहे? नाही, आम्ही स्वबळावरच निवडणुका लढवणार हे आमचं प्रत्येकाने सांगितलं आहे। आता काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही काही प्रमाणात आम्ही स्वबळावर लढू, काही प्रमाणात काही ठिकाणी आम्ही युती करू, असं त्यांनी सांगितलं। पण ते जर करत असेल तर आम्ही का नाही करणार आणि म्हणून आता मात्र त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचं मन ठेवतं। मागे आम्ही तसं सांगितलं की आपण साहेब एकट्यात लढू, आता कोणाला काही बरोबर घेऊ नका, कारण आपल्याला हे आता कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। म्हणजे आता एखादा वार्ड असेल, तिथे एक वार्ड असं असेल, समजा 1 नंबरचं वार्ड आहे आणि त्या वार्डात आमच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याचं काम खूप चांगलं आहे आणि तिथे दुसराच माणूस त्या ठिकाणी जर आपण जागा सोडली मग ते नाराज होतात। त्याकरता कार्यकर्त्यांना नाराज न करता उद्धवसाहेब निर्णय घेतील आणि तो आम्हाला मान्य राहील। खरं तर मागील अनेक वर्षापासून संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे, मात्र आता या निवडणुका ज्या आहेत त्या 2 शिवसेना म्हणून लढणार आहे। कुणाचा महापौर होईल? कारण सर्वांनीच आता जोरदार कामाला सुरुवात केली। नाही, ते त्यांचं काही इतकं हे नाही आहे। तुम्हाला एक सांग, त्यांच्याकडे फक्त पैसा आहे, पैशाने माणूस जिंकत नाही,
बरेच सगळ्या वेळेस काही पेक्षा माणूस नाही तर मग टाटा, बिर्ला, अंबानी, अडाणी हे तर केव्हा देश कॅप्चर केला असं त्यांनी. परंतु आता लोकांना कळून चुकलं की आपण ज्या काही पैशाने त्या ठिकाणी आपण मतं दिले, जे काहीच काम करत नाही, ते अशा लोक निवडून आले तर त्यांना काही समजत पण नाही लोकसभेतलं काय काम आहे. आणि आमदारकीमध्ये सुद्धा काही कोणाचं काही हे नाही आहे. आणि आता जे त्यावेळेस आता हे निवडून आले तर आम्हाला पैसे देऊन निवडून आलो, तुम्ही काय बोलू नका आम्हाला काही, असं लोकांना सांगतात ते. म्हणजे नागरिकांचं नुकसानच आहे ना. 5 वर्ष नागरिकांचं नुकसान राहील, म्हणजे 4.5 वर्ष तरी. आणि म्हणून आता लोकांनी ठरवून घेतलं की आपण आपले नगरसेवक मात्र चांगले देऊ. आणि लोकांनी सांगितलं आम्ही देऊ, तुम्हाला उमेदवार देऊ, म्हणजे तुमच्या पक्षाला आम्ही उमेदवार देऊ, असं नागरिकांनी आम्हाला सांगितलं. आम्ही बरेच दौरे केले ना वार्डात, तर त्यामुळे लोकांनी ते सांगितलं आम्ही आमच्या भागातला उमेदवार आम्ही तुम्हाला देऊ. म्हटलं वा, चांगली गोष्ट आहे. शिंदे यांच्या शिवसेनेकडून स्वबळावर लढण्याचे संकेत दिले गेलेले आहेत. तुम्ही स्वबळावर लढणार आहात? नाही, शिंदेंचा आमचा काही संबंध नाही आहे. शिंदे एकट्यात लढो, कशात लढो, आम्हाला त्यांच्याशी फाईट करून त्यांना हरवायचं आहे, हे आमचं पण आहे, बाकी काही नाही. या महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांना हरवणार. आमचे महानगरपालिका कोणामुळे आली होती पहिली 88ला? शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आले. आणि अनेक वेळेस अनेक महापौर झाले, अनेक जिल्हा परिषद अध्यक्ष झाले, अनेक सभापती झाले, अनेक उपमहापौर झाले. हे शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने झाले ना. आणि नंतर मग माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली झालेलं सगळं. मग इतकं असताना हे लोक फुटले, जनतेने त्यांना निवडून दिलं, फुटले. तर लोकांमध्ये राग खूप आहे. हे आम्ही निवडून दिलेला माणूस हा फुटला कसा? आणि म्हणून आता त्यांच्याबद्दल लोकांचं मत खराब आहे. आम्ही आमच्या पद्धतीने त्या ठिकाणी हे करू. आणि निश्चितच सांगू, पुन्हा एकदा हा शिवसेना प्रमुखांचा गड आम्ही कायम ठेवू. आणि उद्धवजीच्या नेतृत्वाखाली परत एकदा महानगरपालिकेवर भगवा झेंडा फडकू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा. महापौर कोण्या पक्षाचा? आपल्या पक्षाचा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा महापौर. बाळासाहेबांचा पक्ष लोफर माणसाच्या हातात दिला आहे असं म्हणत तुमच्या पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचले. नाही, आता एकनाथ शिंदेंनी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी फोडाफोडी केली हे आम्हाला नाही पटलं. म्हणून तो राग असतोच आमचा. तुमचे एकेकाळचे सहकारी मित्र असले रावसाहेब दानवे असं म्हणतात की स्वतःचं भविष्य धोक्यात आलं आहे आणि तुम्ही निवडणुकांचं काय भविष्य बघता, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे. नाही, आता त्यांचं काही राहिलं नाही. ते जे आहे ना, त्यांचं काही राहिलं नाही. खूप भ्रष्टाचार केला, खूप त्याने गडबड केली. आपलेच पोरं, आपलेच भाऊ त्या ठिकाणी कामं करतात. रस्ते कसे झाले तुम्ही आज पाहणार. ते आज अजिंठ्याला कोणी पर्यटन क्षेत्राकडे जाऊ शकत नाही, अजूनही ते रस्ता झाला नाही. कारण तो जो कॉन्ट्रॅक्टर होता, तो कॉन्ट्रॅक्टर आम्हाला म्हणत होता, म्हटलं तुम्ही देवेंद्रजी सांगा ना, गडकरींनी सांगा ना. तर म्हणे हा खासदार काम करू देत नाही म्हणा आम्हाला. त्यांना बोला म्हणते, ते बोललेही त्यांना. पण हे त्यावेळेस अध्यक्ष होते. म्हणजे असं त्या ठिकाणी खूप काही त्यांनी मस्ती केलेली आहे. परंतु मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो की आता ते थंड झाले, आता शांत झाले. पण तरी पण मिया गिरी फिर भी टांग ऊपर, म्हणजे मुलालाही आणलं निवडून, मुलीला पण निवडून आणलं, असं घुसलं आहे. हे पण भाजपच्या बऱ्याच लोकांना राग आहे हा त्यांचा. त्यांच्या आपसातसुद्धा खूप आता हे चाललं आहे. इथले लोक म्हणतात आम्ही त्यांना बोलवतच नाही, असं झालेलं आहे. मंत्री गुलाबराव पाटलांनी कार्यकर्त्यांना एक सल्ला दिलेला आहे. लाडकी बहीण योजनेचे लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते एकनाथ शिंदे यांनी सुरू केले असं सभासद नोंदणी करताना महिलांना सांगा, म्हणजे आपली नोंदणी 100% पूर्ण होईल. आता तर हे कार्यकर्ते आमच्या गुलाबरावांच्या म्हणण्यानुसार त्यांचे कार्यकर्ते गेले तर त्या महिला त्यांना चप्पलच दाखवतील. काय दाखवतील? तुम्ही आम्हाला 21 रुपये सांगितलं आणि तुम्ही आता 15 म्हणतात आणि नंतर 5च दिले. लोक महिला चिडलेले आहे खूप. त्या यांनाच दाखवतील, चला पळा फुटा इथून, काही बोलू नका तुम्ही, असं म्हणतील त्यांना. कामांसाठी निधी कमी नाही पडला पाहिजे असं अजित पवार म्हणतात. निधी कमी पडला तर जनता जनार्दन आपल्याला जोड्याने मारेल. बरोबर आहे, त्याचं म्हणणं बरोबर आहे. कारण तुम्ही जर समजा लाडक्या बहिणीचं निवडणुकीच्या काळात आणलं आणि आता सोडून पैसाच नाही तुमच्याकडं, तुम्ही खोटं का बोललात? पैसा नसताना तुम्ही उगाच काहीतरी बोलत बसतात, आश्वासन देतात. बरोबर नाही, की आता पैसाच नाही आहे. कुठं पैसा आहे? सरकार म्हणजे किती कर्ज आहे आपल्या महाराष्ट्र शासनावर, काहीच करू शकत नाही. कारण खासदार आमदारांना त्या ठिकाणी पैसे वाटून फोडणं वगैरे, कुठून तरी काढायचं, कुठून तरी करायचं, हे ते झालेलं आहे ना. खोके, 50 खोके. रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा तिढा अजून सुटलेला नाहीये. अजित पवारांनी स्पष्टीकरण दिले की हे मंत्रिपद आम्ही नाही, ते त्यांच्या त्या बाबतीत काही त्यांचं भांडणं होऊ द्या अजून जोरात.
असं मला वाटतं. अजून भरणं जोरात झाले पाहिजे, म्हणजे मग ते फाटाफोट होईल. 2017 ते 22 या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जवळपास 50% ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक आणि इतर पदाधिकारी शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले. ते त्यांना अजून विश्वास नाही आहे लोकांना की यांचं पुढे काय होईल. त्यांना जर अभ्यास असेल काही राजकारणाचा समजून घ्यावं. टी व्ही पहा तुम्ही, काय चाललं, एकनाथ शिंदेंना कसं बाजूला करायला लागले भाजप. म्हणजे आपल्याला धोका दिलेला भाजप मोठ्या शिवसेनेला, आता ही तर छोटी शिवसेना स्वतःला म्हणतात ते यांना बाजूला करण्याचा प्रॉब्लेम सुरू झाला. त्यांनी लक्षात दिलं पाहिजे की आपण जे काही चुकतोय, आपण लोकं त्यांच्या नादी लागलो, असं काही दिवसानंतर त्यांना म्हणावं लागेल. हे फक्त पैशाच्या पदाच्या आशेने गेले असेल, आता फेल येत आहे. कारण हे ते निधी पण द्यायला तयार नाही आहे, दादा पण नाही, आणि हे पण दादाच्या थ्रू फडणवीस साहेब काय म्हणतात की निधी देऊ नका, आणि मग असं करून आम्हाला यांना पैसे नाही त्यांना पैसे नाही असं म्हणते. आता कुठल्याच जर मागच्या वेळेस झालं होतं ना, एका आमदाराला 5 कोटी, एका आमदाराला 4 कोटी निधी, डांबरीकरणावर सिमेंटकरणावर डांबरीकरण, असं खोटे नाटे कामं केले. आणि त्या दृष्टिकोनातून जर मी पाहतो की आता ते पैसेच नाही, आता इन्क्वायरी सुरू झालेलं आहे. म्हणजे ज्या मतदारसंघात महाविकास आघाडीचा आमदार खासदार नाही तिथं विकास निधी मिळत नसल्याच्या ह्या तक्रारी. हे बरोबर आहे, हे आहे ना ते. त्याच्यामुळे ते मी या ठिकाणी सांगतो की निधी मिळत नाही, निधी दिला नाही. आमच्या काही आमदारांनी त्या ठिकाणी बऱ्याच तक्रारी पण केल्या, परंतु ह्या मंडळींनी काही सांगितलं नाही, म्हणून काही लोक कोर्टात जाण्याच्या तयारीत पण आहे. आगामी महापालिका कशी सुरू आहे संपूर्ण आम्ही माननीय उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आदित्यसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्णपणे महानगरपालिका, नगरपंचायत, लढत देणार. आणि लोक तयार झालेत, कार्यकर्ते तयार आहेत. शिवभोजन थाळी बजेट फक्त जून अखेरपर्यंत सुरू राहणार असल्याचं कळतंय. केवळ 10 रुपयात जेवणाच्या थाळ्या देणारी शिवभोजन थाळी योजना कायम सुरू आहे असं महायुतीने स्पष्ट सांगितलं होतं, मात्र त्याला जूनपर्यंत सुरू आहे. नाही, ते काय झालं की ती शिवभोजन थाळी जे आहेत, माननीय उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी ते सुरुवात केली. भुजबळ साहेब त्या खात्याचे मंत्री होते. प्रत्येक तुम्ही पाहिलं असेल तर भुजबळ साहेबांचा फोटो आणि उद्धव साहेबांचा फोटो आहे. आता काय झालं की ते त्यांना असं वाटलं की शिवभोजन थाळी आता कशाला द्यायची, आणि म्हणून ते शिवभोजन थाळी बंद करण्याची तयारी आहे. म्हणजे गरिबाचा घाससुद्धा काढून घेण्याची तयारी आहे. त्या लाडक्या बहिणी तर दिलेल्याच नाही आहे, हे पण नाही. म्हणजे यांचं काय राजकारण चाललं, हे काय चाललं, हे बरोबर नाही. तर नक्कीच हे होते ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे. आगामी महापालिका निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजीनगर महापालिकेवर ठाकरे गटाचाच महापौर होणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलाय. कॅमेरा पर्सन असगर अली सोबत मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर.